अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, 2025 संपण्याआधी घरामध्ये आणा या 5 शुभ वस्तू, ज्या करतील 2026 मध्ये तुम्हाला प्रचंड श्रीमंत आणि भाग्योदय सुद्धा देतील. होय, हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीने करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी सुख, शांती आणि भरभराटीचं जाऊ, यासाठी वर्षाच्या सुरुवातीला घरामध्ये काही खास आणि शुभ वस्तू आणण्याचा सल्ला वास्तुतज्ञ देत आहेत. या 5 वस्तू घरामध्ये आणल्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो, नकारात्मकता दूर होते आणि संपूर्ण वर्षभर सौभाग्य हे टिकून राहतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. कारण वस्तू या केवळ घराची शोभाच वाढवत नाही, तर त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा देखील वाढवतात. त्यामुळे वास्तू आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये भरभराटीसाठी काही गोष्टी 2025 संपण्याआधी नक्कीच घरी आणा. नंबर 1, तुळशीचं रोप. होय, तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आपल्या घरात मोठी बाग, अंगण नसलं तरी छोटीशी बाग ही खिडकीत फुलवता येईल आणि त्यामध्ये तुळस असणं अनिवार्य ठरतं. ती धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. घरामध्ये तुळस लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील सदस्यांना आरोग्य लाभतं. विशेषतः घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवल्यास आर्थिक स्थिरता येते. यासाठी तुळशीला रोज थोडं थोडं पाणी घाला आणि संध्याकाळी आठवणीने दिवा लावा. नंबर 2, लाफिंग बुद्धा. फेंशुई आणि वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा म्हणजे हसणारा बुद्धा घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. लाफिंग बुद्धा हे आनंद, समृद्धी आणि चांगल्या नशिबाचं प्रतीक आहे. तो घरामध्ये ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण हे निर्माण होतं. याला घराच्या मुख्य दरवाजासमोर म्हणजे अगदी प्रवेशद्वाराकडे तोंड करून ठेवावं, जेणेकरून तो घरात प्रवेश करणारी नकारात्मक शक्ती ही शोषून घेईल. आणि नंबर 3, कासव. कासव हे भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं आणि ते दीर्घायुष्य, स्थिरता आणि प्रगतीचं प्रतीक मानलं गेलं आहे. तांब्याचे, पितळीचे कासव घरात ठेवल्याने आर्थिक प्रगती होणे आणि कामामध्ये स्थैर्य येतं. तसेच ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते. कासवाला घराच्या उत्तर दिशेला किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवावं. त्याचे तोंड घराच्या आतल्या दिशेने करावं. नंबर 4, श्रीयंत्र. श्रीयंत्राला देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं. हे यंत्र धन, वैभव, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी श्रीयंत्राची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यवसायामध्ये यश मिळतं. दररोज सकाळी याची पूजा करून श्रीमंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. नंबर 5, शंख. शंखाला भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांशीही जोडलं गेलं आहे. पूजा अर्चना करताना शंख वाजवल्याने सकारात्मकता येते. घरामध्ये दक्षिणावर्ती शंख ठेवल्याने सुख, समृद्धी आणि धनधान्य टिकून राहतं. शंखाच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शंखाला रोज पाण्याने भरून देवघरात ठेवावं आणि रोज पूजा झाल्यावर वाजवावा. मग नवीन वर्ष 2026 मध्ये घरात या वस्तू स्थापित करून तुम्ही सुद्धा आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करू शकता. या वस्तू आणि यामुळे निर्माण होणारी स्पंदनं तुम्हाला नवीन वर्षामध्ये नवीन ऊर्जा देतील, तसेच तुम्हाला सकारात्मकता प्रदान करून आर्थिकदृष्ट्या सबळ आणि करिअरमध्ये प्रगतीपथावर नेतील, असे वास्तुतज्ञ सांगतात. मग नवीन वर्षाची सुरुवात ही केवळ कॅलेंडर बदलण्याचीच नाही, तर नवीन ऊर्जा आणि समृद्धीला आमंत्रण देण्याची वेळ असते. या दिवशी घरामध्ये आणलेल्या वस्तू केवळ शोभेच्या नसतात, तर त्या लक्ष्मी तत्व जागृत करणारे संकेत असतात. शुभ भावनेने, श्रद्धेने आणि सकारात्मक संकल्पनाने जर या श्रीमंती वाढवणाऱ्या वस्तू घरात प्रवेश करून दिल्या, तर वर्षभर धनप्रवाह, स्थैर्य आणि समाधान टिकून राहतं. पण लक्षात ठेवा, वस्तू महत्त्वाच्या नाहीत, त्या आणताना ठेवलेली भावना ही महत्त्वाची असते. नवीन वर्षात घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंसोबत
समृद्धी, शांती आणि भरभराट हा संकल्प जोडावा आणि पाहावं की कसं नवं वर्ष तुमच्यासाठी नवी लक्ष्मी घेऊन येतं. नवीन वर्षात तुम्ही कोणत्या वस्तू आणणार आहात कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपले अनुभव शेअर करायला देखील विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती जर तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.